सखी सावली काव्यांजली। गोष्टींचा विनाकारण त्रास होतोय तिला। तिचे नाना आजोबा गेले याबद्दल तिच्या समोर बोलणं टाळतेय मी, कारण मला माहिती होतं तिला त्रास होणार। पण आज शाळेत मुलांनी हे नको ते विषय काढले आणि तिचं वय ही असं आहे ना, काय बोलायचं तेच कळत नाही। मी काहीतरी विचार केला आहे। काय? राजू बरी होईल आहे, पण उद्या पुन्हा या विषयाबद्दल दुसरं कोणीतरी तिच्या समोर बोलेल, तिला पुन्हा त्रास होईल। असं किती दिवस चालणार? त्यामुळे याबद्दल मला कायमस्वरूपी काहीतरी निर्णय घ्यावा लागेल। विशू, विशू काय झालंय तुला? का असं बोलतोयस आणि का? नाटकं बंद कर तुझी, बस कर आता, नाही चालणार। विशू प्लीज असं काही मनातही आणू नकोस ना। आपण छान एकत्र राहू, एकत्र आपल्या बाळाला वाढवू। फालतूपणा बंद करायचा। तुझा हा फालतूपणा आता मी बंद करतो। मला तू मंदारला बोलव। मंदारला बोलव, आत्ताच्या आत्ता मंदारला बोलव। मंदार कशाला? कारण तोच बाळाचा खरा बाप आहे। बोलव मंदारला। व्हॉट नॉनसेन्स? बोलव। काय बनवतोस आता तू विशू? मंदारला बोलव। मला माहितीये काय, मला माहितीये तुझ्या डोक्यात हे कोणी भरवलं। कोणी? त्या काव्याला मी सोडणार नाहीये। श्रेष्ठा चूक तू केलीयस, खोटं तू बोललीयस। काव्याला मध्ये आणायचं नाही। का नाही आणायचं? पुरावा मागितला तर देत नाहीयेस ना? कुठल्या जोऱ्यावर तू एवढी मोठी स्टेटमेंट करतोय? पुरावा हवाय ना तुला? हो पुरावा हवाय ना तुला? आता देतो तुला पुरावा, देतो तुला। थांब, मला माहितीये तुझ्याकडे असा काही पुरावा नाही। देतो ना मी, आता देतो तुला पुरावा। नाही तुझ्याकडे पुरावा, तुला फक्त अंग काढून घ्यायचंय। ठीक आहे, हा तू असं नाही ऐकणार। मीच पोलिसांना बोलवते। लाव, लगेच फोन लाव पोलिसांना, लाव। कायमस्वरूपी म्हणजे काय निर्णय घेणार आहेस तू? त्यासाठी मला आत्ता विश्वजितना भेटणं गरजेचं आहे। विश्वजितला? अगं त्याला तर मी आत्ताच भेटून आले। डॅडू आलास तू? हे बघा आई, तुमच्यामध्ये काय बोलणं झालं मला माहित नाही, पण माझ्या प्राचूसाठी मला त्यांना भेटणं खूप गरजेचं आहे। येते। लवकर या सर। सर थँक्यू सो मच, तुम्ही फोन केल्याच लगेच आला। सर मला या माणसापासून धोका आहे सर। हा रोज माझा छळ करतो, मला वाटेल ते बोलतो सर, मला मारहाण करतो, माझं मॉरल डाऊन व्हायला काय काय घाणेरडं बोलतो सर। सर तू आजही वायलेंट झाला होता। हे बघा ना, हे बघा रिपोर्ट फाडलेत, मलाही मारलंय बघा, वळ उठलं हातावर सर। सर तुम्ही वेळीच पोचलात, नाहीतर माझा गळाही दबला असता। काही बोलू नकोस तू। सर ही मुलगी खोटं बोलते, हिच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही। मिस्टर विश्वजित, तुम्ही यांना त्रास दिला हे उघड उघड दिसतंय। तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल, तिथेच सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्या। तुमच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सची केस करणार आहोत आम्ही। मी कुठेही येणार नाहीये। चॉईस दिला नाहीये तुम्हाला। निमूटपणे चला आमच्या बरोबर, नाहीतर हातात बेड्या घालून फरफटत नेऊ रस्त्याने। कदम घ्या यांना ताब्यात। हो साहेब। ऐका माझं, ऐका एक मिनिट थांबा, थांबा एकच मिनिट। तुम्ही ऐका माझं।
काव्या? काय झालं विश्वजित? पोलीस का आले तिथे आणि तुम्हाला घेऊन का चाललेत? सर काय झालं? यांनी काय केलंय? काय झालंय? त्यांच्यावर डोमेस्टिक व्हायलन्सचा गुन्हा दाखल करणार आहे आम्ही. गंभीर प्रकरण आहे म्हणून यांना घेऊन चाललोय. नाही नाही काव्या, डोमेस्टिक व्हायलन्स? अहो पण यांच्या विरोधात ही अशी तक्रार कोणी केली सर? यांनी? हो, यांनीच फोन केला होता मला. सर एक रिक्वेस्ट होती, तुम्ही प्लीज 2 मिनिटं थांबाल का? म्हणजे हे सगळं का होतंय, याच्या मागची काय करण्यात हे मी एक्सप्लेन करू शकते तुम्हाला. प्लीज सर 2 मिनिटं. ओके, थँक्यू. हे बघा. थँक्यू. विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे. काय चाललंय? काय बघताय तुम्ही मोबाईलवर? पुरावा हवा होता ना तुला? अभाग, हा पुरावा आहे. विश्वजित प्रभुदेसाई, बाळाचे वडील हेच का? हेच बाळाचे. सर, ही मुलगी माझी फसवणूक करते. हिच्या पोटातलं बाळ माझं नाहीये, पण ही मला फसवते. मिस श्रेष्ठा, हा काय प्रकार आहे? सर असं काहीच नाहीये, माझ्यावर खोटा आरोप करतायत हे. अच्छा, तू केलास तर आरोप खरा आणि मी केला तर आरोप खोटा, असं म्हणणं आहे तुझं? माझ्याकडे पुरावा आहे श्रेष्ठा. आता बोल बोल. हे बघा मिस श्रेष्ठा, तुम्हाला देखील आमच्याबरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल आणि तुमची देखील चौकशी होईल. सर 1 मिनिट. आय एम सॉरी, पण आम्हाला यांच्या विरोधात आत्ता कोणतीही तक्रार द्यायची नाही. काव्या अगं, 1 मिनिट विश्वजित. तुला मी माफ केलंय असं समजू नको श्रेष्ठा. हे सगळं फक्त तुझ्या पोटात असलेल्या बाळाच्या काळजीपोटी करतेय मी. तू जर आता जेलमध्ये गेलीस ना, तर त्या बिचाऱ्या बाळाला त्रास होणार आहे त्याचा. आणि तुझ्या मूर्खपणाची शिक्षा त्या निरागस जीवाला व्हावी असं मला वाटत नाहीये. सर तुम्ही आता गेलात तरी चालेल, म्हणजे तुमची आता गरज नाही. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी. मुळात कंप्लेंट करायच्या आधी तुम्ही विचार करायला हवा होतात ना. विनाकारण पोलिसांचा वेळ वाया घालवलात. हे बघा, इथून पुढे लक्षात ठेवा, पुन्हा असं काही केलं तर कारवाई केली जाईल. चला कदम. अगं आई होणार आहेस ना तू? आई या शब्दाचा अर्थ कळतो का तुला? मातृत्व ही जगातली सगळ्यात पवित्र आणि खूप मोठी गोष्ट असते. तू त्या भावनेचा आणि तुझ्या बाळाचा बाजार मांडला सगळं. एवढं धडधडीत खोटं कसं बोलू शकतेस तू? एखाद्या माणसाला इतकं कसं फसवू शकते? ते पण अशा माणसाला ज्याने मनापासून प्रेम केलं तुझ्यावर. पण तुला तुझ्या या कर्मांची फळं नक्की मिळायला हवी.